मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सिंधू दुर्गेचं रूप घेऊन तेथे आलेली असते. सिंधूला घरातील सर्वजण आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु तिने आता गृहप्रवेशाची सगळी तयारी केलेली असते आणि मग ती म्हणते इथे जरा माहोल तयार व्हायला हवा, असं म्हणून ती आता शेजार पाजारच्यांना सर्वांनाच तेथे बोलवते. तेव्हा सिंधूचा आवाज ऐकून सगळेजण तेथे येतात सुद्धा. मग आता सर्वांनाच म्हणजे रुक्मिणीला, मधूला धक्काच बसतो की आता ही गृहप्रवेश करून राहते की काय. म्हणूनच ती आता रेश्मा म्हणते की आई आता ही गृहप्रवेश करून राहणारच आहे, मला असं वाटतं. तिने सर्व सोसायटीलाच इकडे बोलवलं आहे. त्यावेळी आता सिंधू म्हणते हो करणारच आहे मी. मग नंतर आता रुक्मिणी म्हणते मला डोळे आहेत, मला दिसतंय सगळं, गप्प बस बरं तू रेश्मा. आता रेश्मा एकदम शांत होऊन जाते. तर रुक्मिणी आता राजश्री आणि राघवला आवाज देते. तेव्हा ते दोघेही तेथे येतात आणि म्हणतात की काय झालं काकू. मग आता समोर पहा कोण आहे ते, असं म्हणून आता ती सिंधूला दाखवते. तेव्हा आता सिंधूला पाहताच राघव आणि राजश्री रागातच म्हणतात काय चाललंय काय तुझं हे, तू इथे पुन्हा आलीस. मग आता ती म्हणते की हो पतिदेव, असं म्हणून ती आता राघवच्या पाया पडते. अहो आपल्या दोघांचं लग्न झालं रे लंबू, परंतु गृहप्रवेश राहिलाच की आपला, असं म्हणून ती आता राघवच्या हाताला पकडते. तेव्हा राजश्रीला खूप राग येतो. ती म्हणते की काय चाललंय काय तुझं चोरटे, तू अजिबात माझ्या समोर सुद्धा यायचं नाहीस, नाहीतर मी तुझ्याकडे बघतेच. मग आता सिंधू म्हणते काय बघणार आहात तुम्ही सासूबाई, अहो आता मी तुमची सून आहे. आता राजश्री पुन्हा चौताळते की अगं तुला लाज वाटत नाही का इकडे यायला, मी तुला काल घराबाहेर काढलं होतं तरीही तू निर्लज्जसारखी आलीस. तेव्हा सिंधू म्हणते आता सासूबाई लाज कसली वाटणार, कारण लाज वाटली असती तर मी इथे आले असते का, नाही. पण माझं आता लंबूबरोबर लग्न झालंय वर इथे न मला भाग पडलं. त्यानंतर ती आता डायलॉग मारते की जिथे आपला लंबू तिथेच आपला तंबू. आता मधू ही दारात उभी असते. त्यावेळी राघवचा हात पकडूनच ती मधूजवळ घेऊन येते राघवला आणि मग म्हणते की आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे आपल्या ऑफिशियल हजबंड बरोबर. मधू ही रागातच म्हणते मला हा तुझा गृहप्रवेशच मान्य नाही आणि हे लग्न सुद्धा. तेव्हा ऋतुजा आणि रुक्मिणीला खूप बरं वाटतं की मधूने स्टँड नेमका घेतला जाता. तेव्हा तू इथेच थांब, असं म्हणून मधू आता आतमध्ये जायला निघते. तेव्हा मधू आता आतमध्ये चाललेली असते. त्यावेळी आता सिंधू म्हणते सुंदरी. मग आता मधू मागे पाहते. तेव्हा नवीन कपल्सला ओवाळायची वगैरे काही गरज नाहीये, हे कपल तसंच आतमध्ये येणार, असं आता सिंधू म्हणते. त्यावेळी आता तू ना, असं म्हणून मधू आता तिच्यावर धावून जाणार असते. तोच आता सिंधू ही तिच्यासमोर गोट्या फेकते. तेव्हा त्या गोट्यांवरून घसरतच आता मधू खाली जमिनीवर आपटते. तेव्हा आता सिंधूचं हे रौद्र रूप पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो, कारण आता सिंधूने चांगलंच चलाखीने मधूला जमिनीवर आपटलेलं असतं. मधू आता रागातच सिंधूकडे पाहत असते. तेव्हा सिंधू मात्र खूप हसत असते. त्यावेळी सिंधू आता लगेच मापटं ओलांडते आणि आपला गृहप्रवेश करते. राघव सुद्धा तिच्याबरोबर पाय पुढे टाकतात. दोघेही जोडीने आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर आता सिंधू म्हणते बघ झाला की नाही सुंदरी आपला गृहप्रवेश. आता सिंधूचा गृहप्रवेश होतो. तेव्हा सर्वजण नुसते पाहतच राहतात, कोणी काही बोलू शकत नसतं. आता राघवचा हात सिंधूने चांगलाच घट्ट पकडून ठेवलेला असतो. ते पाहून मधूचा जळफळाट होतो. तर सिंधूचा गृहप्रवेश झाल्यामुळे सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. आता रुक्मिणी लगेच मधूकडे धावत जाते. राणी तुला काय झालं काय झालं, असं करत तिच्या जवळ जाते. रेश्मा देखील आता तिच्या मदतीला जाते. राणीला सर्वजण उठवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर रेश्मा म्हणते अहो वहिनीने आल्या आल्या तर तलवारच उपसली आणि सगळं काही अगदी क्लीन बोर्डच केलंय आणि दुर्गा मातेचं रूप घेतलंय जणू, मला तर कळतच नाही हिचं काय करावं. अहो मधू वहिनी तुम्हाला तर तिने जमीनदोस्त केलं, असं म्हणून ती मध्ये मध्ये मधूची चांगलीच खेचते. पुढे आता रेश्मा म्हणते नाही नाही बाबा, मी या मुलीच्या म्हणजे कृष्णाच्या नादी नाही लागू शकत. रुक्मिणी आता कशीबशी मधूला उठवते आणि म्हणते की काय चाललंय काय ग तुझं कृष्णा, ही काय पद्धत आहे का, तू हिला का पाडलंस सांग बरं.
अगं तुला सरळ वागता येतच नाही का असं म्हणून रुक्मिणी ओरडते. सिंधू म्हणते नाही ना, तुम्ही कुणी मला अजिबात सरळ वागू देत नाही ना, म्हणून मला सरळ वागताच येत नाही. नवीन नवरीच्या गृहप्रवेशासाठी किती मोठी तयारी केली जाते असं मापटं ठेवतात, त्यामध्ये तांदूळ ठेवतात, त्यावर सुपारी आणि कुंकवाचं पाणी देखील ठेवतात. परंतु आपल्या बाबतीत तसं काही घडलंच नाही. इथे तसं काही घडत नसून मलाच कुंकवाचं पाणी आणावं लागलं, त्याचबरोबर मापटं सुद्धा आणावं लागलं. मी कुंकवाचं पाणी आणि थाळी सुद्धा घेऊन आले आहे, वेट असं म्हणून ती पर्समधून आता थाळी त्याचबरोबर कुंकवाचं पाणी काढते. सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो. तेव्हा आता रेश्मा म्हणते, आई अहो हिने थाळी आणि कुंकवाचं पाणी सुद्धा आणलं, आता काही खरं नाही, एंट्री तर निश्चित आहे. त्यावेळी राघव सिंधू एकमेकांकडे पाहतात. तर चल आता लंबू चल, आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे असं म्हणून सिंधू आता थाळीमध्ये आपले पाय ठेवते आणि लक्ष्मीच्या पावलांनी राघवबरोबर ती आता गृहप्रवेश करते. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात. राघवच्या चेहऱ्यावर थोडं हसू असतं. मग आता रेश्मा म्हणते, बापरे हिने तर गृहप्रवेश सुद्धा केला आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुद्धा आली. तेव्हा राजश्री आता रागातच म्हणते, थांब जरा असं म्हणून ती सिंधू जवळ जाते. अगं हे काय चाललंय तुझं, तुला एकदा सांगून कळत नाही का, मी तुला माझी सून मानतच नाहीये आणि मुळात तुझ्यासारखी चोरटी सून रत्नपारख्यांची सून कधीही होऊ शकतच नाही. तू आत्ताच्या आता इथून निघ बरं असं म्हणून आता राजश्री तिला सारखी ओरडत असते. तर सिंधूला आता काहीच वाटत नसतं. मग आता राजश्री शेजारच्या पाजारच्यांना सुद्धा म्हणते की तुम्ही जा बरं, अहो सॉरी हां, तुम्हाला उगीच त्रास झाला ह्या मुलीमुळे. मग आता ते जायला निघतात. तेव्हा सिंधू म्हणते, थांबा थांबा, अगं मदर तू अशी का करतेस, लंबूच्या सासरवाडीची ही सगळी माणसं आहेत, लंबूचं आणि माझं नवीन लग्न झालं आहे, तू जर असं सासरवाडीच्या माणसांना हाकललं तर त्यांना कसं वाटेल आणि तुमचाच ते अपमान करतील आणि त्यांचाही अपमान होईल, ते वेगळंच. अरे लंबू सांभाळ हा तुझ्या फॅमिलीला, असं घरच्या सुनेला बाहेर काढणं ते पण या सर्वांसमोर तुझ्या फॅमिलीला शोभतं का. अरे लंबू जर तू हे केलंस ना, मला घराबाहेर काढलंस ना, तर मला पोलिसामध्ये जाऊन पोलिसाच्याच फॅमिली विरोधात कंप्लेंट करावी लागेल, कारण आपल्या दोघांचं लग्न तर लिगली झालं आहे. तेव्हा राघव आता सिंधूकडे पाहतच राहतो आणि तिला इशारा करतो. बाकी सर्वांना धक्का बसलेला असतो. तर सिंधू आता इशारा करून राघवला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा राघवला आता सगळं काही आठवतं की आईने काल रात्री हिला घराबाहेर काढलं होतं, त्याचवेळी आता मी मंदिरात गेलो होतो आणि मला सत्य समजलेलं होतं की ती सिंधूच आहे म्हणून. सिंधू आता देवासमोरून उठते, ती मंदिरात बसलेली असते. तेथून उठल्यानंतर आता ती लगेच राघवकडे पाहतच राहते, कारण राघवने सर्व सत्य आता ऐकलेलं असतं. तेव्हा राघव आता सिंधू जवळ येतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. त्यावेळी आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव मला, असं म्हणून ती आता पुढे काही सांगायला जाते. तोपर्यंत राघव हाताचा इशारा करून तिला अडवत म्हणतो की मला माहीत आहे की तूच माझी सिंधू आहेस, मला तर पहिल्या दिवसापासून माहीत होतं की माझी सिंधू तूच आहे म्हणून, फक्त मला तुझ्या तोंडून हे ऐकायचं होतं. तू बोलावंस म्हणून मी खूपदा प्रयत्न केले, परंतु तू अजूनपर्यंत काही बोलली नव्हती. तेव्हा सिंधू आता फक्त आणि फक्त रडत असते, तिला काहीही बोलता येत नसतं. मग राघव आता तिला विचारू लागतो, तू का केलं असं सिंधू, घरच्यांपासून माझ्यापासून अशी ओळख का लपवली, तू सांग खरं सत्य काय आहे ते. तेव्हा आता सिंधूला खूपच रडू येतं. ती आता राघवला लगेच मिठी मारते. तेव्हा राघव पण तिला अगदी प्रेमाने जवळ घेतो आणि तिला म्हणतो की शांत राहा सिंधू, अजिबात रडू नकोस तू. अगं जगात कोणाचा तुझ्यावर विश्वास नसेल ना, तरी माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे म्हणजे आहेच. मला माहीत आहे नक्कीच कोणत्या तरी गोष्टीसाठी तू माझ्याबरोबर खोटं बोलली आहेस, आमच्याबरोबर खोटं बोलली आहेस आणि मला हेही माहीत होतं की तुझी ती गोष्ट पूर्ण झाल्यानंतर सत्य नक्की सांगशीलच आणि आज ती वेळ आली आहे बरोबर. मग आता सिंधू म्हणते, मला माफ करा राघव, अहो माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हताच. मग आता असं म्हणून ती खूपच रडू लागते. राघव म्हणतो, सिंधू मला माहीत आहे, अगं तुझी प्रत्येक गोष्ट करण्यापाठीमागे काहीतरी कारण असतंच, फक्त यावेळी ते कारण काय होतं ना ते मला माहीत नव्हतं, पण आय गेस आता ते मला कारण समजलं आहे. मला माहीत आहे की तू हे फक्त आणि फक्त आपल्या सावीसाठी केलं बरोबर. मग आता
आता ती म्हणते, हो राघव, मी फक्त आपल्या सावीसाठीच हे सगळं काही केलं आहे. त्यावेळी आता सिंधू म्हणते, तुम्ही ओळखलत बरोबर, आपली सावीच हे कारण असून, कारण आपल्या सावीचा जीव खूप मोठ्या संकटात होता, धोक्यात होता, म्हणून मला हे सगळं करावं लागलंय. अहो, मी तुम्हाला राघवना सगळं काही सांगते, असं म्हणून ती आता मधूचं सर्व सत्य राघवला सांगू लागते. मधुताईंना पॅरालिसिस झाला नव्हता, त्यांनी फक्त ते नाटक केलं होतं. अहो, फक्त तुमच्या जवळ येण्यासाठी, तुम्हाला मिळवण्यासाठी, त्यांना प्रेम मिळवण्यासाठी. आणि तुमचं प्रेम नाहीये हे समजल्यानंतर त्या खूप काही कारस्थान करू लागल्या. अहो, जेव्हा त्यांना समजलं की मी त्यांच्या मार्गात अडथळा येते आणि मला सर्व सत्य माहीत आहे की त्यांना पॅरालिसिस झाला नाहीये, तेव्हा त्यांनी मलाच त्यांच्या मार्गातून बाहेर काढण्याचा खूपदा प्रयत्न केला. त्यांचे खरे रिपोर्ट माझ्याकडे होते राघव, त्यामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं होतं की मधुताईंना काहीही झालेलं नाहीये राघव, त्या अगदी फिट आहेत. पण तेच रिपोर्ट त्यांनी माझ्याकडून काढून घेण्यासाठी मला ब्लॅकमेल केलं आणि सावीला किडनॅप करून त्या तेथे घेऊन आल्या. त्या ते रिपोर्ट माझ्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत होत्या, हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होत्या आणि मग त्याच झटापटीमध्ये मी नेमकी दरीत पडले. तेव्हा सगळं काही आता सिंधू एक एक करून राघवला मधूचं कारस्थान सांगू लागते की कशा प्रकारे मी दरीत पडले. मी स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मधुताईंना म्हटले होते की मला हात द्या वाचवण्यासाठी, तरीही त्यांनी मला हात दिला नाही, मला वाचवलं नाही. हे झालं कसं? कारण मी तुम्हाला सर्व पॅरालिसिसचं, मधुताईंचं सत्य सांगणार होते की त्यांना पॅरालिसिस झाला नाहीये. आणि जेव्हा मी ही गोष्ट तिला सांगितली तेव्हा ती म्हटली, जर तू घरच्यांना सर्वांना सांगितलं की मला पॅरालिसिस झाला नाहीये तर मी तुझ्या सावीला मारून टाकेन, अशी धमकी सुद्धा मला दिली होती. तेव्हा मी त्यांच्या कानाखाली मारली. अहो, मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यांना मला वाचवता येणं शक्य होतं, तरीही मला मदत न करता सावीला घेऊन त्या लगेच शकुंतलाकडे गेल्या. शकुंतलाकडे सावीला सोपवलं. घरी येऊन उलट सर्वांना सांगितलं की मी सावीला घेऊन पळून गेले म्हणून. आता राघवच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते, त्याच्या विरोधात एवढं कारस्थान घडलेलं असतं तरीही त्याला काहीच पत्ता नसतो. अहो, घरच्यांनी सुद्धा मधुताईच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी त्या दरीत पडले होते खरे, परंतु देवाच्या कृपेने मी पूर्णपणे जिवंत होते, फक्त बेशुद्ध झाले होते. तेव्हा मला गोदामावशींनी वाचवलं असं सिंधू सांगत असते. आणि कशा प्रकारे गोदामावशींनी मला वाचवलं, मग आम्ही दोघींनी सावीला वाचवण्यासाठी, शकुंतलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी कशा प्रकारे प्लॅन केला, कसं काय काय केलं, हे सगळं आता ती सांगू लागते. मग आता राघवचा हात हातात घेऊन विश्वासाने सिंधू सांगत असते की कशा प्रकारे हे सत्य लपवून ठेवावं लागलं आपल्या फक्त सावीसाठी. मग राघव तिला विचारतो, तू मला घरी येऊन हे सगळं का नाही सांगितलं? मग आता रडतच सिंधू म्हणत असते, फक्त आपल्या सावीसाठी. आणि मला मधुताईंची खूप भीती वाटत होती, आपल्या सावीच्या जीवाला जर त्यांनी काही केलं तर मग काय करायचं, कारण शकुंतलाच्या तावडीमध्ये सावी होती. जर आपल्या सावीला काही झालं असतं तर मी जिवंत नसते राहू शकले राघव. मग आता राघव तिला सत्य सांगतो की जेव्हा तुम्हाला मंदिरात पहिल्यांदा भेटली होती ना, तेव्हाच मला समजलं होतं की तूच माझी सिंधू आहेस. परंतु जेव्हा मी तुला घरी घेऊन आलो तेव्हा तू त्या कृष्णाचा मुखवटा काढायला तयारच नव्हतीस. मग मी सुद्धा तुला काही बोललो नाही. मला समजलं होतं काहीतरी असं कारण असेल जेणेकरून सिंधू मला सांगत नाहीये. मला फक्त तुझ्या तोंडून हे सगळं काही ऐकायचं होतं. त्यावेळी आता सिंधू रडतच म्हणते, राघव, मलाही तुम्हाला असं खूपदा सांगावंसं वाटलं होतं की मी कृष्ण नाही तर मी तुमची सिंधू आहे. अहो, खूपदा वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या सावीसाठी मला गप्प राहावं लागलं. अहो, तुमच्या छातीवर डोकं ठेवून रडावंसं वाटलं, तुम्हाला घट्ट मिठीत घ्यावंसं वाटलं, तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपावंसं वाटलं. असं म्हणून सिंधू आता तिला जे काही वाटत असतं ते मनातल्या भावना सर्व राघव समोर व्यक्त करत असते. अहो, आपल्या सावीसाठी मी हे सगळं काही केलं असं तळमळीने ती आता सांगू लागते. आणि तुम्हाला आठवतंय ना, पिंकी आपल्या घरी आली होती, ती सुद्धा माझ्या मदतीसाठीच घरी आली होती. अहो, माझ्या पिंकीने मला खरंच खूप मदत केली. आणि ज्यावेळी पिंकी घरी आली होती ना, तेव्हा मी सावीला शोधण्यासाठी तिकडे गेले होते. शकुंतला देवीला मी खूप माझ्यावर विश्वास बसावा यासाठी मी कृष्ण असल्याचे त्यांना पुरावे दिले होते. कुणाला? मधुताईला आणि शकुंतलाला. परंतु त्यांनी
त्यांनीच मला माझ्या जाळ्यात आता अडकवलंय. मी काय करू राघव, तुम्हीच सांगा आता. अहो, माझ्याच व्हिडिओचा माझ्या विरोधात त्यांनी वापर केला. आपल्या सावीला मी अगदी सुखरूप ठेवण्यासाठी मधुला म्हटलं की गोदामावशीला एक मुलगी दत्तक हवी आहे आणि मधुने सुद्धा गोदामावशींकडे सावीला सोपवण्याचं माझ्याबरोबर डील सुद्धा केलं होतं. तेव्हा आता कशा प्रकारे मी मधुला फसवलं होतं आणि गोदामावशीला कशा प्रकारे एक मुलगी दत्तक हवी असं सांगितलं होतं, हे सगळं काही आता मधुला आठवत असतं. तेव्हा आता मधुला ते ऐकून धक्का बसतो. मग आता मधु देखील आता सिंधूकडून प्रॉमिस मागते, जेव्हा मी तुला ती मुलगी देईल तेव्हा गोदामावशीला सांगायचं त्या मुलीला घेऊन इथून कायमचं निघून जायचं. तेव्हा सिंधू तिला म्हणालेली असते की तुला सांगावं पण लागणार नाही, मी अशीच त्या मुलीला घेऊन निघून पण जाईल. मग आता मी माझ्या पार्टनरला सांगून कळवते असं आता मधु ज्यावेळी म्हणते तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. मग आता त्या भूतकाळातून वर्तमान काळात येत सिंधू आता रडतच सांगते, ते डील कसं होतं माहितीये का राघव, आपल्या लग्नातून मी सावीला घेऊन परत जाणार, लग्न अर्धवटच सोडणार आणि मग मधुताई तुमच्याबरोबर लग्न करणार. हे ऐकताच आता राघवला प्रचंड धक्का बसतो आणि मी सुद्धा त्या गोष्टीसाठी तयार झाले होते राघव. का तर फक्त आपल्या सावीला मिळवण्यासाठी, आपल्या लेकराला परत मिळवण्यासाठी. परत सावी मिळाल्यावर मी तुम्हाला सगळं काही सांगणार होते राघव. आपल्या सावीची काय अवस्था झाली आहे तुम्ही बघताय ना राघव. असं म्हणून ती खूप रडत असते. तेव्हा राघव म्हणतो, काळजी करू नकोस, हे बघ आपण चांगल्या डॉक्टरांकडे तिला घेऊन जाऊयात. आणि आता हे मधुचं कारस्थान ऐकून राघव पूर्णपणे गांगरून केलेला असतो. त्याला प्रचंड राग आलेला असतो की आजपर्यंत फक्त माझी मैत्रीण म्हणून घेणारी मधु ही किती कारस्थानी आहे. तिचा खरा चेहरा त्याच्यासमोर आता आलेला असतो आणि सिंधूने तो उघड केलेला असतो. पुढे आता राघव म्हणतो, सिंधू हे बघ तुला खचलेलं मी असं बघू शकत नाही आणि राहिला प्रश्न त्या दोघींचा, ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय ना, तर आपण दोघेही मिळून त्या दोघींना आता चांगल्या प्रकारे धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच. तेव्हा सिंधू खूपच खुश होते आणि अलगदच राघवच्या मिठीत जाते. मी तुझ्या कायम बरोबर असेन, आपली सावीसुद्धा आपल्याबरोबर असेन असं राघवने आता सिंधूला प्रॉमिस केलेलं असतं. सिंधू आता खूपच खुश असते आणि मग त्या दोघांनी मंदिरातच तो प्लॅन केलेला असतो की घरी गेल्यानंतर कसं वागायचं आणि घरातील सर्वांना म्हणजे फील ठेवून कशा प्रकारे मधुचा बदला घ्यायचा. पुढे आता सिंधू ही कृष्णाच्या रूपात येत म्हणते की आपण या घरची सून आहे तरी हे लोक आपल्याला ह्या घराच्या बाहेर हाकलतायत. त्यावेळी आता ती लंबूला विचारते, तुला यावर काही बोलायचंय का? तर राघव आता नकारार्थी मान हलवतो. तेव्हा रुक्मिणी रागातच विचारते, धमक्या कुणाला देतेस ग? मग आता सिंधू म्हणते, तुम्हाला देतीन, कुणाला देणार? मग आता गप्प बस तू असं रागातच आता रुक्मिणी म्हणते. तू किती बळजबरी करून या घरात घुसलीस ना तरीही तुला कोणीही सुनेचा दर्जा या घरात देणारच नाही. उलट राघवला तुला डिवोर्स द्यायला सांगू, मग काय करशील तू? असं म्हणून ती सिंधूला घाबरवते. त्यावेळी आता कुठे तर माझं लग्न झालं आहे, 6 महिने तर डिवोर्स होतच नाही असं सिंधू म्हणून रुक्मिणीला चांगलीच धडा शिकवते. तेव्हा आता हे फाडफाड, आत्ताशी तर आपलं लग्न झालं आहे, अजून बरेच खेळ खेळायचे बाकी आहेत असं आता सिंधू रुक्मिणीला म्हणते. तेव्हा राघव सिंधूकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये राजश्री म्हणते की अरे राघव, तू पोलीस ऑफिसर आहे, तुला जर हिला घराबाहेर काढायचं नसेल ना तर मीच काढते हिच्या हाताला घराबाहेर धरून. तर आता मधू इकडे राघवला म्हणते, तुला तिच्याबरोबर खेळ खेळायचे आहेत की नाही? तेव्हा राघव म्हणतो, खेळावे तर लागतील. मग आता तू तुझ्या हाताला जखम करून घे म्हणजे खेळ खेळावे लागणारच नाही असं आता मधू म्हणत असते. त्याच वेळी आता राघव लगेच जखम करून घेतो आणि हाताला बँडेज बांधतो. त्यानंतर आता सिंधू म्हणते, चल लंबू पटकन, आपल्या दोघांना हे खेळ खेळायचे आहेत. त्यावेळी आता राघव म्हणतो, मी तुझ्याबरोबर खेळ खेळू शकत नाही कारण माझ्या हाताला जखम झाली आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.